डे 2 आणि काल खूप मजा आली. तर कालचा ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर आत्ताच जाऊन बघा, कारण याच्या आधी तो ब्लॉग येणार आहे. तर काल खूप मजा केली आम्ही आणि रात्री मस्त आराम पण झालेला आहे. सकाळी आम्ही लवकर जाणार होतो त्र्यंबकेश्वरला, पण विचार केला की चला थोडं रिलॅक्सच जाऊया, कारण असं आम्हाला खूप घाईघाई नव्हती करायची. सो आता मस्त 10 वाजत आलेले आहे जवळपास, थोडं जास्तच लेट झालेलं आहे, पण इट्स ओके. आमचा मस्त ब्रेकफास्ट वगैरे पण झालेला आहे. उठलो, मस्त तयारी वगैरे केली आणि ब्रेकफास्ट करून आता आम्ही चाललो आहे त्र्यंबकेश्वरच्या दिशेने. तर आता ऑन द वे आहे. एक अर्ध्या तासात आम्ही पोहोचून जाऊ त्र्यंबकेश्वरला. आणि मग बघू, आता टेन्शन या गोष्टीचं आहे की त्र्यंबकेश्वरला जास्त गर्दी नको असायला, आमचं दर्शन झालं पाहिजे. नाही तर हा दर्शन मला काही दर्शन घेऊ देणार नाही, कारण गर्दी असली तर मग झालाच विषय. बघू आता काय होतंय. तर आय होप गर्दी नसावी जास्त आणि आमचं चांगलं दर्शन होत जाईल. चला आता तिथं गेल्यावर भेटू आपण. आता मंदिरात चाललोय आम्ही, मस्त टिका वगैरे पण लावलाय. आता आमचं दर्शन झालेलं आहे, म्हणजे आम्ही खूप गर्दी झाली होती नंतर, त्याच्यामुळे आम्ही बाहेरून आलो. एकदम मनापासून दर्शन झालंय, कारण आम्ही म्हणजे तिथं मेन मंदिरात आम्ही बाहेरून दर्शन घेतलं आणि इकडे दुसरं केदारेश्वर म्हणजे तेच जुनं टेम्पल आहे, तर तिथं आम्ही मस्त देवाला म्हणजे एकदम जवळून दर्शन घेतलं. ठीक आहे, कोणत्या पण याचं घेतलं तर म्हणजे झालं आमचं तसं, सगळे दर्शन झाले. आणि इथं आम्ही आता या कुंडाजवळ आलेलो आहे. आता इथून पुढे अजून आम्हाला जायचं आहे एका ठिकाणी, ते पण खूप छान ठिकाण. चलो. खाली किती खोल आहे? भरपूर खोल बस. चला आता जाऊ नेक्स्ट काय होतं मला, नेक्स्ट डेस्टिनेशनला. मला बोलायला म्हणजे माझा शब्द येऊ लागला. तर आता आम्ही आलेलो आहे, स्वामींचं गुरुपीठ आहे इथे एक, म्हणजे त्र्यंबकेश्वर मंदिराच्या जवळ 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर इथं आलेलो आहे, आता मध्ये जातोय. तर मित्रांनो, आता आम्ही सध्या आलेलो आहे बघा त्र्यंबकेश्वरच्या बाहेर श्री स्वामी समर्थांच्या मठाला. बघून घ्या. कसं वाटलं तुला? अजून मठ बघितला नाही तरी सांगतो तुम्हाला, चांगला आहे. ही मुलगी तर आता आम्ही आलेलो आहे पेरूच्या वाडीला, आणि पेरूच्या वाडीला आल्या आल्या मला भेटलेलं आहे काहीतरी शॉपिंग करण्यासारखं, आणि तिथं आम्ही थोडीशी शॉपिंग केलेली आहे. खूप छान मला एक ब्रासलेट भेटले आहे तिथं. एक मिनिट, खूप छान आहे, इलिगंट आहे, तर ते घेतलेलं आहे. तर आता आम्ही आधी पेरूची वाडी एक्सप्लोअर करू आणि नंतर मग पेटपूजा करू, कारण सध्या एवढी काही भूक नाही लागलेली. खूप मस्त आल्या आल्याच एवढं छान वाटतंय ना इथं, एकदम मस्त वाटलं मला. दर्शनने आता रासबेरी घेतलेली आहे खायला. त्याला असे वेगवेगळे फ्रूट ट्राय करायला खूप आवडतात, युनिक फ्रूट्स ट्राय करत असतो तो. आणि इकडे ना असे फवारे लावलेले, त्याच्यामुळे एवढं छान असं थंड थंड वाटतंय ना. मस्त आहे, स्वीट आहे. हे बघा इकडं असं पाणी आहे, त्याच्यात ना इकडे बोटिंग वगैरे चालू आहे. असं करायची का बोटिंग? बोटिंग करायची. मजा आहे. हां, कलरफुल आहे, कलरफुल आहे आणि स्वीट एकदम मस्त. खूप छान वातावरण आहे इकडं, इतकं छान वाटतंय ना. एवढं ऊन असून पण इथे काहीच ऊन जाणवत नाही, कारण पूर्ण चारी साईडला एकदम मस्त झाडं वगैरे आहे, एकदम मस्त असं कूल वाटतंय, छान.
आणि ना मी आउटफिट पण चेंज केलेला आहे कारण मला खूप गरमी होत होती आणि मग म्हणलं चला आउटफिट चेंज करूया म्हणून मस्त चेंज केलं आहे आणि आता आम्ही इकडं आलेलो आहे. पूर्ण खूप छान वाटतं एकदम इकडे. कसं वाटलं दर्शन? राजगिरी कशी वाटली? माझा क्यूट हजबंड, कोकी हजबंड आहे माझा, एकदम कोकी. चलो आता अजून बरंच काही एक्सप्लोअर करण्यासारखं होतं. वेगवेगळे गेम्स आहे, ॲक्टिव्हिटीज आहे, बरंच काही आपण खरेदी पण करू शकतो. तर छान आहे, गेम्स वगैरे पण आहे. आता हे बघा लहान लेकरू कुठे गेले ना. खेळायचं का बाळा? हे खेळायचं का तुला? हे असं वेगवेगळे म्हणजे काय म्हणतात गेमिंग एरिया टाईप आहे. दर्शन तुझा मित्र. तशी मसाज करायची का दर्शन तुला? मसाजिंग चेअर पण आहे तिकडं. दर्शन क्या हो रहा है? कसं वाटतंय? गलत चालले ते. ते पूर्ण असं बॉडीला ना ते रिलॅक्स करतं असं काय ते असं व्हायब्रेट होती पूर्ण. बघा मानसीने आता पहिल्यांदा असा मसाज मी तिला करायला सांगितलंय. तर कसं वाटतंय तुला? छान वाटतंय, रिलॅक्स झालं 2 दिवसाचं. आहे ना. आता माझं डोकं कमी काय आता. आता सध्या आम्ही पेरूच्या वाडीमध्ये बघा. तर इथं बरेच काही इक्विपमेंट आहेत आपल्याला करायला. इथं हे पण करायचं होतं पण ती नाही बोलते माणसं. बरेच काही खेळायला पण आहे. फॅमिलीसाठी फुल एन्जॉयबल पेरूची वाडी. हे तुला ते करायचं का? चल ना तुला दाखवतो मी. आता मस्त सगळं रिलॅक्स वगैरे करून आता आम्ही चाललोय मिसळ खायला. आणि इथे नाही असं एकदम कूलिंगसाठी केलेलं आहे तर इतकं भारी कूल वाटतंय ना. पेरूची वाडी स्पेशल मिसळ, एकदम असा झणझणीत रस्सा. आणि नाही आताच नाही झाल्यावर एकदम असा झणझणीत मिसळ आहे. आता ट्राय करू पटकन. मिसळ तर माझी खूप फेवरेट आहे. आता बघू इकडे कसं काय. दर्शन तर इकडं आता चालू होतंय. कशी आहे दर्शन टेस्ट? तर आता मिसळ प्लेट इथं अशी तयार झालेली आहे आणि दर्शन इकडे आता टेस्ट करतोय. सांग दर्शन टेस्ट करून कशी आहे? अजून समजलं नाही आलं. दर्शनला आता ती पूर्ण प्लेट संपल्यावरच कळेल. त्यामुळे आम्ही डबल खाऊन भेटतो. पास ओके. मिसळ एकदम छान होती. मस्त आम्ही मिसळ खाल्ली आणि आता आम्ही खातोय पेरू. आणि मग बघू आता काय करायचं. व्हरायटी भरपूर आहे. पेरूची आईस्क्रीम आहे, ज्यूस आहे, लस्सी आहे. बऱ्याच व्हरायटी पण आमचं जरा पोटभर झालंय त्याच्यामुळे थोडंसं ट्राय करायचं होतं सगळं. म्हणून मग आम्ही फक्त नॉर्मल पेरू घेतोय. बट जागा एकदम भारी आहे. एक नंबर जागा आहे बाबा. कपलसाठी, फॅमिलीसाठी एकदम कपल फ्रेंड्स फॅमिली सगळे येऊ शकतात. एकदम मस्त जागा आहे. खूप भारी वाटलं.
वेगवेगळ्या खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज पण आहे करायला. शॉपिंगसाठी पण थोडंफार ऑप्शन आहे. एकदम मस्त आहे. बाकी तुम्हाला निघल्यावर सांगतो. तर मित्रांनो बघा, आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे मिसळ इथं पेरूच्या वाडीला. तर आमच्या मॅडमला झोका खेळायचा आहे. झुला झुला झुल पर बाप कुमत बोल असं त्याची कावत आहे. तर तिथं तुम्हाला नक्की नंतर कळेल. तर बघा कशी दिसते माहिती आहे. तसं ते जामांच्या झाडांवरती म्हणजे पेरूला आमच्याकडे जाम म्हणतात. तर माकडं कशी बिलगलेली असते तसे इकडं माकडच आहेत. तशी ती माकड दिसायली इथं मला. असं काही म्हणून नाही पाप लागतो. Actually, this is our honeymoon after 1.5 year of our marriage. 1.5 वर्षानंतर लग्नानंतर फर्स्ट टाइम आम्ही दोघं असे छान कुठेतरी फिरायला आलो एकटे. खूप मजा येते. पण आय एन्जॉयड इट. तू दर्शन तुला मजा आली? आम्हाला पण मजा आली. खूप मस्त वाटलं. चला आता निघू आम्ही थोड्या वेळात. चला थोड्या वेळात निघू. भेटू तुम्हाला समृद्धीला. तर फायनली आम्ही घरी आलेलो आहे. आणि म्हणजे किती 7-8 वाजता आम्ही पोहोचलो होतो. पण येताना आम्हाला शूटच नाही करता आलं कारण आयफोनची चार्जिंगचा जो प्रॉब्लेम असतो तो चार्जिंग संपली होती. त्याच्यामुळे आम्हाला शूट नाही करता आलं. आम्ही घरी आलो, मस्त जेवण वगैरे पण केलं आहे. आणि आता व्लॉग एंड करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. तर कसे वाटले तुम्हाला आमचे व्लॉग्स कमेंट्समध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता आम्हाला खूप झोप येते आहे कारण थकलेलो आहे आता. त्यामुळे आता आम्ही झोपतो. तर पुन्हा भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि तुम्हाला असेच आमचे व्लॉग्स बघायला आवडतील का कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.